अखेर अमरावतीमध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची युती फिसकटलेली आहे। अमरावती आणि नागपूर भाजप आणि शिवसेनेच्या अनेक बैठका पार पडून सुद्धा युती फिसकटलेली आहे। आज नागपुरात बावनकुळे यांच्या नेतृत्वात बैठक पार पडली आणि अंतिम बैठक शिवसेनेने अवास्तव जागा मागितल्यामुळे युती फिसकटल्याची चर्चा केली जाते। आमचे प्रतिनिधी संजय शेंडे आपल्याला अधिकची माहिती देतात। संजय, अमरावतीत काय काय राजकीय घडामोडी घडतायत? निश्चितच अमरावतीमध्ये शिवसेना, शिंदे गट आणि भाजपची युती होणार अशी चर्चा होती आणि त्यासाठी त्यांच्या चर्चेच्या अनेक बैठका देखील झाला। कालच मुख्यमंत्री येऊन गेले, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित देखील भाजप नेत्यांची बैठक झाली आणि युती संदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे। त्या 2 दिवसापूर्वी शिवसेनेचे नेते संजय राठोड हे अमरावतीमध्ये आले होते आणि त्यानंतर त्यांनी अमरावतीच्या एका हॉटेलात भाजप नेत्यांसोबत बैठक घेतली। त्यानंतर आज पुन्हा नागपुरात बैठक होती। मात्र या बैठकीमध्ये शिवसेना आणि भाजप यांच्यात जागेवरून कुठेतरी एकमत झालेलं नाही, त्यामुळे ही युती जवळपास फिसकटण्याची चर्चा जी ती बाहेर आलेली आहे। शिवसेनेने अवास्तव जागांची मागणी केल्याचं भाजपचं मत आहे, तर शिवसेनेने आम्हाला भाजपने सन्मानजनक जागा द्यावी अशी शिवसेनेची मागणी होती। त्यामुळे या दोघांचं एकमत न झाल्यामुळे अखेर शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष अमरावती महानगरपालिकेची निवडणूक जी आहे ती वेगवेगळे लढणार असं चिन्ह दिसत आहे। आता फक्त भाजपसोबत आता रवी राणा यांचा युवा स्वाभिमान पक्ष जे आहे त्या दोघांमध्ये चर्चा सुरू आहे, त्यामुळे ही युती देखील होते की नाही होते हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे। मात्र यामुळं आता नेमकं जर युती झाली नाही तर याचा कोणाला फटका बसतो हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे। निश्चित धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। पुढची महत्त्वाची बातमी बघूया। सोलापूरमधून महत्त्वाची बातमी येते। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर झालेली आहे। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून पहिल्या यादीत 6 उमेदवारांना उतरवण्यात आलेला आहे, तर माजी नगरसेवकांसह नवीन चेहऱ्यांना राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून संधी देण्यात आलेली आहे। सोलापूर महापालिका महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी निवडणूक लढवणार आहे, तर सोलापूर महानगरपालिकेत राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 20 जागा लढवणार अशी माहिती आहे। त्यातली पहिली उमेदवारांची यादी आता जाहीर झाली आहे। इकडे काँग्रेसचे 10 नगरसेवक MIM मध्ये दाखल झालेले आहेत। यामागे अशोक चव्हाण यांची खेळी आहे असं म्हटलं जात आहे। याविषयी विचारलं असता आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी MIM कोणाच्या इशाऱ्यावरती काम करते हे सर्वांना माहिती आहे। चव्हाण यांना भाजप हिरवा करायचा आहे असा आरोप सुद्धा चिखलीकरांनी केलेला आहे। दरम्यान MIM आणि आमचा काडीचाही संबंध नाही, त्यांना माणसं मिळत नाही हे त्यांचं दुर्दैव असल्याचं प्रत्युत्तर अशोक चव्हाण यांनी दिलं आहे। अशोक चव्हाणांना हिरवा भाजप करायचा आहे आणि जनता देखील ओळखून आहे की MIM कोणाच्या इशाऱ्यावर चालली आहे, कोण त्यांच्या पाठीमागं पाठबळ देते हे मी सांगण्याची गरज नाही। देगलूर नाका भागातून अनेक सहकाऱ्यांचे मला फोन आले, हमारे इधर भी अभी हरा भाजप बढ़ रहा है। ही जी भूमिका आहे ते खरं तर ज्यांनी हे करायला लागले त्यांच्या नेतृत्वाचं अपयश आहे। आज निवडणुकीसाठी कोणालाही कुठल्याही भागात जाता येतं, पक्षात माणसं घेता येतात, त्यांनी जावा प्रयत्न करावे। आमचा MIMचा काडीचाही संबंध नाही। आम्ही आमच्या परीने जे उमेदवार आमच्याकडे सक्षम वाटतात त्यांना आम्ही घेत आहोत। त्यामुळे त्यांना काय बोलायचं ते बोलू द्या। त्यांना माणसं मिळत नाही ते त्याचं दुर्दैव। ते आमचे उमेदवार कोण होतात त्याची वाट पाहत आहे। इकडे सांगोला नगरपालिका जिंकल्यानंतर झालेल्या विजयी सभेमध्ये शहाजी बापू पाटील यांनी तुफान टोलेबाजी करत विरोधकांचा समाचार घेतलाय। त्यांच्या विरोधात काम केलेले माजी आमदार दीपक साळुंखे यांच्यासह शेकाप आमदार बाबासाहेब देशमुख आणि भाजपावर देखील त्यांनी मिश्किल टीका करत खिल्ली उडवली आहे। त्या बाबासाहेबांना सांगा सकाळी ते ऐकत असेल तिकडे, त्याला बरोबर घेऊ नको रे पांढऱ्या पायाला, अजिबात त्याला बरोबर घेऊ नका। जिकडे जाणार तिकडे मातीच माती आहे। माझी मी जी माती मोजू नको, माझ्या माती आहे नारळा लागून रे चिक मौदाची माती लय वेगळी माती आहे। आमची आई काय असली घरंदाज तुझ्यावर नव्हती, तुझी आई बाबा मोठ्या घरातली आम्हाला